नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हे घारगे पहा किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि कलर देखील सुरेख आलेला आहे। तर आज आपण अतिशय खुसखुशीत असे घारगे कशा पद्धतीने बनवायचे अचूक प्रमाणासह ते पाहणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा सुरेख रंग, तांबूस रंग या घारग्यांना आलेला आहे। अतिशय चवीला हे घारगे छान लागतात। तर थंड झाल्यानंतरही हे असेच अगदी टम्म फुगलेले राहतात। तुम्ही पाहू शकता, तुम्ही याचा आवाज ऐका। तर मस्त असे हे आपले खुसखुशीत असे आपले हे घारगे तयार झालेले आहेत आणि मी याचा तुम्हाला इथे चुरा करून दाखवते। अजिबात तेलकट झालेले नाही हे घारगे। तर मस्त खमंग खुसखुशीत आज आपण हे घारगे कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी सुरुवातीला हा साधारण 250 ग्राम भोपळा घेतलेला आहे आणि याचा जो बियांचा भाग असतो तो कट करून स्वच्छ भोपळा मी धुवून घेतलेला आहे। तर आज आपण भोपळा न किसता अतिशय एका सोप्या पद्धतीने घारगे बनवणार आहोत। तर आपल्याला या भोपळ्याचे असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर इथे मी एक भांड्यामध्ये हे तुकडे सर्व टाकून घेत आहे। कुकरमध्ये आपल्याला खाली थोडंसं पाणी टाकून जाळी ठेवून हे भांडं या कुकरमध्ये ठेवायचं आहे। माझ्याकडे या कुकरचं भांडं नव्हतं, त्यामुळे मी हे एक दुसरं भांडं घेऊन त्यामध्ये हे भोपळे ठेवलेले आहेत आणि साधारण आपल्याला याच्या 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, हा भोपळा आपला मस्त शिजलेला आहे। तर पाणी न घालता भोपळा शिजवल्यामुळे अजिबात त्याची चव खराब होत नाही आणि अतिशय छान असा हा भोपळा शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि अशा पद्धतीने वरचं साल देखील आपण काढलं नाही। तर भोपळा आपला शिजल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने जो गर आहे भोपळ्याचा तो काढून घ्यायचा आहे। तर असं केल्यामुळे आपला भोपळा देखील वाया जात नाही आणि तो व्यवस्थित त्याचा गर निघतो। तर हे पहा, हा गर मी काढलेला आहे आणि नंतर आपल्याला स्मॅशरच्या सहाय्याने हा जो भोपळा आहे तो पूर्ण मॅश करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता हा भोपळा मी पूर्ण मॅश करून घेतलेला आहे। तर साधारण तुम्ही इथे मोजून बघाल तर 1 वाटीच्या जवळपास हा भोपळ्याचा गर इथे निघालेला आहे। अंदाजा मी तुम्हाला सांगते, तर 1 वाटी हा गर आहे। तर 1 वाटी भोपळ्याच्या गरासाठी आपल्याला 1 वाटीच गूळ इथे वापरायचा आहे। तर इथे मी हा गूळ अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि भोपळा थोडासा कोमट आहे। तर आपण हा गूळ आणि जो भोपळा आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तो भोपळा थोडासा कोमट असल्यामुळे गूळ त्याच्यामध्ये लगेच विरघळतो, लगेच मऊ पडतो आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा गूळ देखील थोडासा स्मॅश करून घेऊ शकता। म्हणजे जो आपल्या भोपळ्याचा गर आहे आणि गूळ आहे अगदी एकजीव होतात, अगदी मस्त असे मिक्स होतात। तर मी मॅशरचा उपयोग करून इथे सर्व हे एकत्र करून घेतलेला आहे। तर नंतर आता आपण यामध्ये काही आणखीन साहित्य घालणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, गूळ घातल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला पातळ वाटू शकतं। तर यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे 1 चमचा मी इथे वेलची पूड घातलेली आहे। तर बारीक अशी वेलची पूड, थोडेसे मी साखर घालून ही वेलची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे, अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे। तर लहान आकाराची वाटी मी इथे वापरलेली आहे। तर हे सर्व साहित्य घातलेलं आहे। नंतर इथे मी 1 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर गव्हाचं पीठ आपल्याला एकदम न घालता जसं जसं लागेल, जसं जसं या मिश्रणामध्ये मावेल तसं तसं आपल्याला यामध्ये थोडं थोडं ॲड करत हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आधी सुरुवातीला मी अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। हे आपण व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर मिश्रण थोडंसं पातळ वाटत आहे, तर आणखीन आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे। तुम्ही पाहू शकता, जसं जसं आपल्याला पीठ लागेल तसं तसं यामध्ये जितकं बसेल, जितकं मावेल तितकं पीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर हे पहा, मिश्रण बरंच अजून पातळ आहे। तर हे जे अर्धी वाटी अजून पीठ आहे ते मी सर्व यामध्ये पीठ टाकत आहे आणि व्यवस्थित आपण हे पुन्हा एकदा मळून घेणार आहोत। तर चवीला तर फारच अप्रतिम असे हे घारगे लागतात। तुम्ही प्रवासात देखील हे घारगे घेऊन जाऊ शकता। 7 ते 8 दिवस हे घारगे अजिबात खराब होत नाहीत। अगदी तसेच्या तसे खुसखुशीत आणि खमंग असे हे घारगे राहतात। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे चपातीचं आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं होतं। तर आणखीन अर्धी वाटी मी यामध्ये पीठ ॲड केलेलं आहे, म्हणजे मला एकूण 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे। तर हे व्यवस्थित पीठ मिक्स करून झाल्यानंतर, मळून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त 10 मिनिटे आपल्याला रेस्ट करण्यासाठी हे जे पीठ आहे ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला छोटे छोटे याच्या
लिंबाच्या आकारा एवढे गोळे करून अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे जे घारगे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत। चपाती लाटतो त्यापेक्षा आपल्याला थोडेसे हे जाड लाटायचे आहेत, म्हणजे ते छान असे टम्म फुगतात। आणि वरतून आपल्याला हवा असल्यास थोडीशी आपल्याला खसखस पेरायची आहे, म्हणजे घारगे दिसायला देखील सुंदर दिसतात। तर खसखस लावणं हे ऑप्शनल आहे, तर लावायची असेल तर लावू शकता, नाही लावली तरीही चालणार आहे। तर दोन्ही बाजूनी मस्त मी याला खसखस लावून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हा जो घारगा आहे तो मी लाटून घेतलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे घारगे देखील लाटून घेत आहे। तर अगदी थोडं थोडं आपल्याला इथे गव्हाचं पीठ लावून किंवा तुम्ही इथे तेल देखील लावू शकता, आपल्याला हे घारगे लाटून घ्यायचे आहे। तर हे पहा, थोडीशी मी इथे यावरती खसखस टाकलेली आहे। तर जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडही नाही, आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड असे आपल्याला हे घारगे लाटून घ्यायचे आहेत। तर इथे मी साधारण 7 ते 8 घारगे लाटून घेतलेले आहेत। तर आता आपण तळून घेणार आहोत। तर मी मध्यम आचेवरती तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे। आणि हा घारगा तेलात सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा टम्म फुगलेला आहे। तर अगदी छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा घारगा दोन्ही बाजूंनी छान असा तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता अजिबात हा घारगा कुठे तेलकट वाटत नाहीये। तर मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत हा घारगा मी इथे तळलेला आहे। तर तो आता आपण काढून घेऊयात। तर दिसायला तर अप्रतिम दिसत आहे आणि चवीला देखील फारच अप्रतिम असा हा घारगा लागतो। तर आणखीन मी इथे एक घारगा तुम्हाला तळून दाखवते। तर हे पहा, तर घारगा टाकल्यानंतर लगेचच थोड्या वेळाने तो असा टम्म फुगतोय आणि अगदी तेलाच्या वरती असा येतोय। हे पहा, मस्त आपले परफेक्ट असे हे छान भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत। प्रवासाला घेऊन जाण्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे, कारण 7 ते 8 दिवस हे घारगे अजिबात खराब होत नाही। त्याचबरोबर तुम्ही लहान मुलांना टिफिनला देखील हे घारगे देऊ शकता, कारण यामध्ये आपण भोपळा वापरलेला आहे, गूळ वापरलेला आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे घारगे आपले तयार झालेले आहेत। लहान मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, तर अशा वेळेस तुम्ही हे घारगे त्यांना बनवून द्या, तर नक्कीच या घारग्याच्या निमित्ताने भाज्या देखील खाल्ल्या जातील। तर तुम्ही पाहू शकता मस्त याचा आवाज ऐका, अगदी छान असा खुसखुशीत हा घारगा तयार झालेला आहे आणि थंड झाल्यानंतरही देखील असेच हे घारगे अगदी खुसखुशीत राहतात, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत। तर मस्त आपले हे खमंग खुसखुशीत असे हे घारगे तयार झालेले आहेत। तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।